नमस्कार मित्रांनो, घर बसल्या ई-पीक पाहणी येत्या खरीपापासून रद्द. खोट्या नोंदीमुळे निर्णय, प्रत्येक गावात पाहणी सहाय्यक नेमणार. सविस्तर अपडेट असं आहे मित्रांनो, शेतात न जाताच शहरात किंवा घरात बसून भ्रमणध्वनीद्वारे ई-पीक पाहणी करण्याची सुविधा येत्या खरीपापासून काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतात 50 मीटरपर्यंत गेल्याशिवाय पीक पाहणीची नोंद होणार नाही, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे. भूमी अभिलेख आयुक्तांनी सुधांशु व ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्या चमूकडून सध्या नव्या ई-पीक पाहणीचा पद्धतीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. केंद्राने आता राज्यातील स्वतंत्र ई-पीक पाहणीची पद्धत बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार केंद्राने स्वतःची डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजेच DCS पद्धत येत्या खरीपापासून लागू केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने सध्याची ई-पीक पाहणी पद्धत रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे. अर्थात केंद्राने दिलेले उपयोजन म्हणजेच ॲप्लिकेशन राज्याने स्वीकारलेले नाही. त्याऐवजी राज्याने आधीच्या ई-पीक पाहणी ॲपमध्ये काही बदल करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या ॲपमधून खरीप 2024ची ई-पीक पाहणी करता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. दरम्यान राज्यात सध्या रब्बीची ई-पीक पाहणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आतापर्यंत हरभऱ्याची 6.40 लाख हेक्टरवरील, तर गहू 1.54, ज्वारी 1.30, कांदा 1.14 तर मक्याची 17,000 हेक्टरवरील ई-पीक पाहणी पूर्ण झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या तारखावर लक्ष ठेवा. चालू रब्बीत ई-पीक पाहणीची सुविधा शेतकऱ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंतच राहील. 16 फेब्रुवारी ते 15 मार्च या दरम्यान फक्त तलाट्यांना पीक पाहणी करतील. केंद्राची चालू रब्बीतील पद्धतशीर DCS ई-पीक पाहणीची मुदत 15 जानेवारी 2024 रोजी संपली आहे. DCS ई-पीक पाहणीची रब्बीची फक्त तलाट्यांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत 2024 ही तारीख चालू राहील. पुढील खरीपासाठी ई-पीक पाहणीची सुविधा 15 जुलै 2024 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, ई-पीक पाहणीच्या कामात हा होणार आहे बदल. यामध्ये भ्रमणध्वनीद्वारे कोणत्याही ठिकाणाहून पीक पाहणी पद्धत कायमची रद्द होणार. गावातील गटात आणि गटातील शेतात प्रत्यक्ष गेल्याशिवाय ई-पीक पाहणी करता येणार नाही. प्रत्यक्ष शेतात 50 मीटरच्या आत गेल्यानंतरच पिकाचे छायाचित्र हे अपलोड होणार आहे. तलाठी स्तरावर ई-पीक पाहणी छायाचित्र आता काढावे लागणार. ई-पीक पाहणीची कामे तलाट्याऐवजी आता खाजगी सहाय्यक करतील. प्रत्येक गावाला एक सहाय्यक मिळेल. सहाय्यकांना तलाट्याच्या अखत्यारीत कामे करावी लागतील. त्यांना केवळ मानधन हे दिले जाणार आहे. तर हे होतं एक पीक पाहणी संदर्भात महत्त्वाचं एक अपडेट. भेटूया असेच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.